नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तर आज मी असं ठरवलं आहे की आज नवीन चॅनल ओपन करावा. खूप दिवसापासून विचार करत होतो मी, पण आज मुहूर्त मिळाला. तर म्हटलं की खूप जण प्रत्येक गावाचे प्रथा परंपरा दाखवतात. तर माझ्याही गावातसुद्धा खूप सारं दाखवण्यासारखं आहे. तर थोडं माझ्या गावचं काहीतरी एक्सप्लोअर करण्यासाठी सारखं आहे, ते मी आज दाखवणार आहे तुम्हाला. तर सुरुवात करतो माझ्या गावदेवीपासून सुरुवात करतो. तर मी आता तिकडे मंदिराकडेच चाललो आहे, तर तुम्हाला दाखवतो मंदिराकडे जायला. जाता जाता एक आमच्या चावडीची म्हणजे जे सभागृह आहे ते तुम्हाला दाखवतो. नवीनच रिनोव्हेशन चालू आहे तिचं. तर आपण आता गावदेवीच्या मंदिराकडे आता चाललो आहे आपण. आणि जवळपासच इथे एक आमचं धरण आहे, तेही तुम्हाला दाखवतो. आमचं गावदेवीचं मंदिर. पहिला ब्लॉग माझा आहे तो आज मी माझ्या गावदेवी मंदिरापासून मी सुरुवात करतो आज. हे का आमचं गावचं मंदिर आहे आमच्या, तुम्हाला आतमध्ये दाखवतो. तर मंदिराकडे दाखवायला आलो आणि नुकतंच मला बाबा मिळाले, गुरुबाबा आमचे. ते बघा आमचे गुरुबाबा आहेत, जे आमच्या पूर्ण शिमगो उत्सवाचं जे परंपरा जे चालू आहे त्याच्यामध्ये ते गुरुवांचं काम करतात. आणि आमच्या गावाच्या 7 वाड्या आहेत, त्या 7 वाड्यामध्ये 7 दिवस ते पूर्ण प्रोग्राममध्ये त्यांच्या घसाचा आवाज बसतो तरी ते एकदम आवडीने काम करतात ते. तर नशीब माझं की मी आता व्हिडिओ बनवायला आलो आणि इकडे बाबा भेटले. तर म्हटलं की बाबा पण दाखवू, गुरुबाबा पण आमचे दाखवू. आजपासून मी नवीन चॅनल ओपन करतोय. तर आपल्या गावदेवीशी तुम्ही प्रार्थना करा की आपल्या गावाचा पोरगा नवीन कुठेतरी सुरुवात करतोय, तर तुमचा आशीर्वाद असू द्या आणि आपल्या गावदेवीशी आपण गारण गाऊयात. चला. आम्ही अशोकेश्वरी बाप्पा हा लेखक तुमचा आणि तुमच्या चरणाशी आलेला आहे. लेखक काय म्हणायची, मी जो एक नवीन चॅनल तयार करतोय तर माझे पाठी सादर करा आणि तुम्ही मला साथ द्या. आणि खरोखर माझ्या नावाचं जय जय करा, तुमच्या नावाचं जय जय करा आणि पाठी सादर असा आणि तर आपल्या चॅनलचं नाव आहे सफर विथ अभि. तर त्या सफर विथ अभिचं मिनिंग आहे की मी ॲज अ वेडिंग फोटोग्राफर आहे. तर माझे इकडे तिकडे दौरे असतात, तर काहीतरी नवीन बघायला मिळतं. तर असं वाटतं की काहीतरी आपण दुसऱ्यांना पण दाखवू जे आपण अनुभव घेतो ते. तर मित्रांनो, हे आमचं धरण आहे तिडेगावचं. खूप छान असा व्ह्यू आहे. तर माझ्याकडे आज कंटेंट असं एवढं काही नव्हतं, पण म्हटलं सुरुवात काहीतरी करावं, तर माझ्या गावदेवीपासून केलं मी. मित्रांनो, ह्या मंदिराच्या त्या साईडला निमदेवाडी आहे आणि ह्या मंदिराच्या पुढच्या साईडला बौद्धवाडी आहे. इकडे सुतारवाडी आहे, पुढे महुला आहे. पूर्ण असं या मंदिराच्या जवळपास आमचं तिडेगाव वसलेलं आहे. आणि ते पुढे तुम्हाला डोंगर दिसेल, तिथे तलेगर गाव आहे. तलेगर, त्या डोंगराचं नाव आमच्याकडे त्याला काजवा म्हणून बोलतात त्या डोंगराला. तर एकदम त्याच्या पायथ्याशी तलेगर गाव आहे. मी सुरुवात तर केले, पण काही शब्द माझे चुकतील तर क्षमा असावी. सपोर्ट करा, थोडं समजून घ्या मला, कारण की
व्लॉग बनवणं काय असं हे नाही आहे, बट काही शब्द चुकतील ते तुम्ही सांभाळून घ्या बस प्लीज. अच्छा व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचं गावदेवीचं मंदिर कसं वाटलं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनल नवीन असल्यामुळे जर थोडं आम्हाला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा.